पोट्टे हो जय श्री महाकाल. तुम्ही म्हणसान जय श्री महाकाल का म्हटलं तर पलान उद्यापासून लागते सोमवार आणि मग काही कटिंग करायला चलत नाही आपल्याला. नाचचा रविवार होता. आलो मी कटिंगच्या दुकानात. आल्यावर मला दोघं दिसले लैला मजनू चिपकेलच असतात कधीही पाहिलं तर. मग 1 घंटा लाईन मध्ये लागल्यानंतर लागला भाऊ माझा नंबर. गर्दी ठेवली होती काय करता बसलो बा. मग कटिंग करून आलो घरी. घरी आल्यानंतर आपला मोबाईल खूप भरला होता बा गिळसूबाईच्या व्हिडिओनं. मग हार्ड डिस्क मध्ये मोबाईल जरासा खाली वगैरे केला. त्यानंतर मग रात्री आम्ही निघालो भाऊ गांधीग्रामला जायला. कारण की आपण दरवर्षी जात असतो गांधीग्रामहून अकोल्याला कावड घेऊन पैदल. मग जाताना पेट्रोल पंपावर हो पोट्टेन तोडलं भाऊ स्टँड गाडीचं. तरी भाऊ कशी तरी चढलो आम्ही गाडीत आणि निघालो बा जोश मध्ये. थोड्या वेळानं पोहोचलो आम्ही गांधीग्रामला. इथं पोहोचल्यानंतर इथचा माहोल तर काही वेगळाच होता बाबा. डीजेला दिसलं झपळण. डीजे बसला ढपळं वाजवत. मग पोट्टे काय आवडतात खपाल नाचत. आपले पोट्टे अलगच माहोल करतात. मग खाली गेलो बा पिंडीजवळ. पिंडीचा एक व्हिडिओ वगैरे काढला आणि गेलो खाली. खाली गेल्यानंतर मग म्हटलं आता आंघोळच करून घेतो. खाली आलो तर आंघोळ वगैरे करून घेतली आणि कावळ वगैरे तयार करून मस्तपैकी आरती वगैरे केली. आरती वगैरे झाल्यानंतर भाऊ डीजे डबल भिडला वाजवायला आणि पोट्टे भिडले भाऊ नाचायला ताकद ना आवरत नाही जात. म्हटलं चला रे बा जा लागते आपल्याला. थोड्या वेळानं कावळ वगैरे बांधली मस्तपैकी पोट्टेनं. मग इकडे आम्ही आमची कावळ मस्त तयार केली. नाजेश डॉनच्या खांद्यावर दिली टाकून आम्ही निघालो पोट्टे अकोल्याला जायला. चला मग जाताना रस्त्यानं पुढे थोड्या वेळानं पोहोचलो आम्ही. तिथं मग मॅ घेतली कावळ. मॅथला द्या आदेश डॉन थकले होते तर थोड्या वेळानं आम्ही पोहोचलो पाचमोरीले. इथं मग आम्ही कावळ वगैरे ठेवल्या आणि गेलो पन्यांगा सर्वेसले पाहिले. सर्वेस तर भेटला आणि खिचडी भेटली. खिचडी वगैरे खाल्ली. थोड्या वेळानं सर्वे झाला. मग त्याला खिचडी खाऊ घातली. मग चालत थोड्या वेळानं पोहोचलो आम्ही अकोल्यात. पायी बम दुखत होते राजा काय सांगा तुम्हाला. आता दुसऱ्या दिवशी दिवस निघाल्यानंतर काय झालं हे तुम्हाला सांगतो मी नेक्स्ट पार्ट मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करजा. चला भेटू उद्या. जय श्रीराम.